गेल्या आठवड्यामध्ये नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या नवशा गणपतीला जाणाऱ्या एका कॉलनी रोडमध्ये मोठं भगदाड पडलेलं होतं. थेट कंटेनर जो आहे तो खड्ड्यामध्ये गेलेला होता, अर्थात रस्त्यात खड्डा पडला आणि त्यात गेला. त्या स्पॉटवरती आपण आहोत. नेमकं खाली काय झालेलं होतं हे आपण जर बघितलं दृश्यांमध्ये तर सहजरित्या लक्षात येईल की हा रस्ता काही वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला होता आणि अगदी त्या रस्त्याच्या खाली अशा पद्धतीनं ड्रेनेज लाईन अर्थात युटिलिटी जी आहे एक ड्रेनेजची ती त्या ठिकाणी टाकण्यात आलेली होती आणि त्यामुळे तो ड्रेनेज जो आहे तो लीक झाला आणि त्यामुळे ही माती जी आहे ती पूर्ण त्यात वाहून गेली आणि मोठ्या प्रमाणात भगदाड जे आहे ते त्या ठिकाणी पडलं आणि तो कंटेनर थेट या खड्ड्यामध्ये गेला. आता प्रश्न हाच निर्माण होतोय की नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची जी कामं केली जात आहे ती कामं करत असताना देखील अशाच पद्धतीनं रस्त्याच्या मधोमध वेगवेगळ्या प्रकारच्या युटिलिटी टाकल्या जातात. त्याच्यामध्ये ड्रेनेज असेल, वॉटर सप्लाय असेल आणि इतर 10 प्रकारच्या युटिलिटी टाकल्या जात आहे. आणि म्हणून प्रश्न हा निर्माण होतोय की भविष्यात नाशिकमधल्या त्या रस्त्यांना देखील असं भगदाड पडू शकतं का, किंवा अशी भगदाड पडण्याची किती शक्यता आहे आणि त्या दृष्टीने महानगरपालिका नेमकं काय करतं हे विचारणार आहोत. आपल्यासोबत महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री स्वतः आहेत. मॅडम, आपण बघतोय हा खड्डा पडला, याच्या खाली देखील या रस्त्याच्या खाली देखील जी युटिलिटी आपण आता वापरतोय तशीच युटिलिटी इथे टाकण्यात आलेली होती. जर भविष्यामध्ये त्या रोडला अर्थात जो नवीन रोड करतोय आपण दावा करतोय की तो रोड 30-35 वर्ष टिकेल, 40 वर्ष टिकेल असा दावा करतोय. मात्र नाशिककरांचा देखील हाच प्रश्न आहे की रस्त्याच्या खाली युटिलिटी असल्यावर असे प्रॉब्लेम होतात, तर त्या नवीन रस्त्यांना असे प्रॉब्लेम होणार नाही म्हणून काय काळजी घेतली जाते किंवा तिथे असा प्रॉब्लेम उद्भवू शकतो का? जसं तुम्ही बघू शकता तिथे जे ड्रेनेज चॅम्बर होता तो विटाचा चॅम्बर आहे. विटाचे चॅम्बर आपण 30-40 वर्ष जुने चॅम्बर बांधले होते आणि हा जे रोड आहे या रोडचा कन्स्ट्रक्शन 15 वर्ष अगोदर झाला होता. म्हणजे चॅम्बर, ड्रेनेजचा चॅम्बर 40 वर्ष जुना, रोड 15 वर्ष जुनी. जर आपण रोड करतानाच ते जे चॅम्बर आहे ते रिप्लेस केले असते तर ही घटना इथे घडली नसती. आता हा झाला नवशा गणपती परिसरचा विषय. आपण जे सिंहस्थात करतोय, जे हा सिंहस्थाचं काम नाही आहे, सिंहस्थात जे करतोय आपण समजा गंगापूर रोड असो किंवा कुठलाही रोड असो ते आपण शहरासाठी करतोय, ते कुंभसाठी पहिलं तर करत नाही. दुसरा विषय, तिथे जे काही या लाईन्स जे जुनी झाली आहे, जे डिसफंक्शनल झाली आहे, जे चोकअप झाली आहे, जे विटाची असेल ते आपण काढून नवीन तिथे मोठी लाईन्स टाकतोय. आज रोजी जर ते 100 mm ची असेल, आपली डिमांड 500 mm ची गेली आहे, तर ते 100 mm ची जुनी 40 वर्ष जुनी लाईन काढून 500 mm ची टाकतोय. शहराची डिमांड पण तेवढी आहे, पॉप्युलेशन पण तेवढी वाढली आहे. तर तसा प्रकारच्या नियोजन आपण प्रत्येक रोडवर केलेली आहे की ही सिच्युएशन कशा कारणाने झाली की जुना चेंबर होता त्याच्यावर रोड बांधली गेली होती 15 वर्ष अगोदर. जर रोड बांधतानाच चेंबर पण चेंज केला असता तर ही स्थिती आली नव्हती. आता आपण त्याच्या खूप प्रामाणिकपणे त्याप्रमाणे काम करतोय. क्वालिटी बघून सगळी युटिलिटीज जिथे जिथे जुनी आहे, आउट ऑफ लाईफ आहे, आउट ऑफ वॉरंटी आहे, तिथे रोड खाली अगोदर आम्ही 7 प्रकारची युटिलिटीज टाकतोय. म्हणून ह्या युटिलिटी टाकण्यासाठी वेळ जातो आपल्याला आणि शहरामध्ये जी रस्त्यांबद्दल नाशिककरांची ओरड आहे याचं कारणच ते आहे की उशीर होतोय. मात्र उशीर होण्यामागचं कारण हे आहे आपला जे युटिलिटीजचं काम आहे, सिंहस्थची रोडवर युटिलिटीचं काम पूर्ण संपलं आहे. आपली तीच प्रायोरिटी होती की मेपर्यंत ते सगळे युटिलिटीचं काम संपवायचे आहे, ते आपलं संपलं आहे. आता तुम्हाला सिंहस्थची मेन रोड्सवर असा युटिलिटीसाठी खोदकाम खूप काही दिसत नाही, अदर दॅन फक्त स्टॉर्म वॉटर ड्रेनेज जे आपण रोडसह टाकतो. राहिला इंटरनल रोड्सला ऑफकोर्स युटिलिटीचे अजून MNGLला पण खोदकाम करायचे आहे, MSEDCLला पण करायचे आहे. अजून वॉटर सप्लायचे लोकांची भरपूर डिमांड आहे. आमच्याकडे दावाने खूप प्रेशरने पाणी येत नाही, त्यासाठी त्यांचे घराचं जे कनेक्शन आहे तो 1 इंच असेल तर तो त्यांना 2 इंच वाढून पाहिजे, तर त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकावीच लागते. तर लोकांची डिमांडप्रमाणेच आता आपण पुढे काम करतोय. हा प्रश्न झाला कॉलनी रोडचा. मात्र जी रस्ते जे 28 रस्ते आपण शहरात करतोय ते सगळे झालेत, मात्र तिथे अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण होणार नाही. सिंहस्थचे 28 रस्ते, 31 रस्ते आहे आता. तिथे प्रत्येक ठिकाणी युटिलिटी टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. त्याच्यावर आता रोड रिस्टोरेशनचं काम पण चालू आहे आणि पूर्ण पण झालं आहे. रोड वायडनिंगचं काम आता चालू आहे. जे कॉन्क्रीट रोड्स आहे तिथे तर फायनल रोड होऊन आपण ओपन पण करतोय आणि जे डांबर रोड आहे ते आपण ऑक्टोबरपासून सुरू करणार, कारण की डांबर पावसाळ्यानंतर आपण सुरू करतो, तर तिथे कुठल्याही प्रकारचा डिले नाही आहे. आपण बघतोय नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आपल्यासोबत होत्या. हे त्यांचा सांगण्याचा प्रयत्न किंवा त्यांचा उद्देश जो आहे सांगण्याचा तो हाच आहे की गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांची जी ओरड होती की रस्ते करण्यासाठी वेळ लागतोय, रस्त्यांसाठी वेळ लागतोय, मोठ्या प्रमाणात खोदाई शहरात केली जाते, मात्र ती खोदाई का केली गेली, ते रस्ते का खोदले गेले हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आज केलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी हे उदाहरण जे आहे ते देखील दिलेलं आहे.
अशा पद्धतीची परिस्थिती गंगापूर रोडला निर्माण होणार नाही. जे नव्यानं 30-35 रस्ते तयार करण्यात आले त्या रस्त्यांना ती परिस्थिती निर्माण होणे यासाठी करण्यात आली आहे. आता गंगापूर रोडची नेमकी काय सिच्युएशन असेल, तिथे कशा पद्धतीची युटिलिटी आणि काय सिच्युएशन आहे? जसा गंगापूर रोड आहे तो याच्या पलीकडे आहे, इथे नाही आहे. तिथे आपण 5 किलोमीटर रोडचा डेव्हलपमेंट घेतलाय. त्याच्यात आपण रोड वाईडनिंग करतोय, एक एक लेन दोन्ही बाजूने वाढवतोय, ज्याच्यातने ट्रॅफिक कोंडी कमी होईल, पहिला विषय. दुसरा, आपण तिथे स्टॉर्म वॉटर होती परंतु जे खूप जुनी झाली होती याच प्रकारची, जसं विटाची दिसतोय, तिथे आपण जवळपास 1.5 किलोमीटर अशी जुनी स्टॉर्म वॉटर लेन जे आहे ते चेंज करतोय, त्याचे चेंबर चेंज करतोय. तसाच तिथे आपण जवळपास 4 किलोमीटरमध्ये सिवरेज नेटवर्क टाकतोय पूर्णपणे, जे 9 तास किंवा खूप कमी कॅपॅसिटीचा होता. तसंच MNGLच्या 2 किलोमीटरच्या पाईपलाईन टाकायची होती, ते पण आता टाकून पूर्ण झालेली आहे, त्याच्यातून फक्त कनेक्शन द्यायचे आहे. तर अशा प्रकारची सगळी ऑप्टिकल फायबर तिथे आपण जवळपास 4 किलोमीटरचे टाकले आहे. आपण काय केलं आहे, आता जे क्रॉसिंग्ज आहे, इलेक्ट्रिक क्रॉसिंग आपल्याला करावा लागतो. कुठलीही डक्टची क्रॉसिंग प्रत्येक सर्कलवर अशी टोटल 77 क्रॉसिंग्ज आपण केलेली आहे ट्रेंच करून, सो दॅट परत ही रोड खोदण्याची गरज पडणार नाही कुठलीही वायर क्रॉस करण्यासाठी. तिथे युटिलिटी डक्ट टाकले आहे. तर असे 77 युटिलिटी क्रॉसिंग खास करके इलेक्ट्रिकसाठी आपण करून घेतलं आहे आणि हे सगळं काम पूर्ण झालं आहे. आता रोड वाईडनिंग आणि मेन डांबरच्या रोडचं काम, रोड वाईडनिंगचं चालू आहे आणि डांबर रोडचं काम ऑक्टोबरपासून सुरू करून आपण लवकरात लवकर ते संपवणार. धन्यवाद मॅडम. आपण बघतोय आयुक्त होत्या नाशिक महानगरपालिकेच्या, त्यांनी अगदी स्पष्टपणे या सगळ्याबाबत खुलासा केलेला आहे. हा खड्डा नेमका का पडला आणि अशा स्वरूपानं जे काही प्रश्न उपस्थित केले गेले नाशिककरांकडनं की नाशिकमध्ये जे नव्यानं रस्ते तयार केले जात आहेत त्या रस्त्यांची देखील अशीच अवस्था होणार का, कारण त्या रस्त्यांच्या खाली देखील युटिलिटी टाकली जाते. मात्र महापालिका आयुक्तांनी या सगळ्याबाबत खुलासा केलेला आहे की तिथे ज्या पद्धतीनं काम केलं जातं, ज्या दर्जाचं काम केलं जातंय त्या दर्जामध्ये आणि ह्या दर्जामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीची सिच्युएशन जी आहे ती निर्माण होणार नाही आणि यासाठी काळजी घेतली जाते आणि त्यासाठीच या कामांसाठी उशीर जो आहे तो होतोय आणि त्याचा थोडाफार त्रास जो आहे तो नाशिककरांना होतोय. मात्र नाशिककरांना आज होणारा त्रास पुढची 35-40 वर्ष त्यांच्याच फायद्याचा आहे, कारण भविष्यामध्ये रोड कुठल्याही प्रकारचा खोदायचा नाही आहे आणि त्या ठिकाणी अशा अडचणी निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडनं प्रयत्न केले जात आहे. प्लॅनिंग जे आहे ते पुढच्या 35-40 वर्षासाठी आहे आणि म्हणून नाशिककरांनी देखील महापालिकेला सहकार्य करणं अपेक्षित आहे. अशा स्वरूपाची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.